श्रीरंग गोखले, पहिले साक्षीदार म्हणून तुम्ही सही करताल, दुसरे साक्षीदार मिस्टर पाटेकर आणि तिसरे मनीष. आणि चौथ्या झगडेबाई. ठीक आहे सगळं. मग रजिस्टर करायची डॉक्युमेंट? हो हो, म्हणजे काय. ठीक आहे, येतो मग. धन्यवाद. ते झालं की कळवतो तुम्हाला. झालंय आता सगळं. आज जायला काही हरकत नाही आहे ना? गीता ये. माफ करा, तुम्हाला तसदी दिली सगळ्यांना, पण तुम्हाला बोलावणं खूप गरजेचं होतं म्हणून बोलावलं. मी आलात तरी चालेल. सापडलं का ग? हो, सापडलं सापडलं. आणि काड्यापेटी कुठे? तिथे गॅस जवळच असेल बघ. सापडली नाहीये, पण मी बघते. बरं, देवघराच्या इथे बघ मग. ठीक, ठेव ठेव. बरं, मापाची तयारी केलीये मी बघ. ठीक आहे. हे ठेवतेस का तिथे दारात? जायचं का आत? चला. अहो आई, मी घेते ना माझी बॅग. तुम्ही ओ माय गॉड. अगं जान्हवी, इकडे 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 लवकर. काय खूप बघतोय. उगीच तेवढ्यावरनं आणखीन ऐकून नको घ्यायला मला. आई थांब 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 थांब. अगं तिला ओवाळू तरी दे, औक्षण करू दे मला. गीता बॅग घे आईच्या हातातली आणि सांभाळू ना मापे. ये. थांबा, मी औक्षण करते. आता उजव्या पायाच्या अंगठ्याने नाही, माप हलकेच ढकल.
एक मिनिट, आधी नाव घे. ओ हे तर करावंच लागेल. कुणाचं नाव? नवऱ्याचं. कशा पायी? अगं घ्यायचं असतं माप ओलांडताना. बर. रोवण्या. अगं अगं रोहन. रोहन नाव आहे त्याचं. अहो तेच की रोण्या. रो ह न. ऐक ग, नाव उखाण्यातनं घे. म्हणजे अगं बाई, तुला उखाणा म्हणजे पण माहित नाही काय? हो विहीणबाई, नाही नाही, तुमच्या लेकीला उखाणा पण घ्यायचं माहित नाही का? नाही हो, येतो तिला उखाणा. तुम्हाला समध्यासनी बघून जरा विसरली असेल बघा ती. सुनते असं काय करते, तुला शिकवलं होते ना. ताटाची शान वाढते पाटावरच्या नक्षीनं. आता पुढचं बोल की तू. ताटावरची शान वाढते पाटावरच्या नक्षीनं. बरोबर आहे, बरोबर. पाटावरच्या नक्षीनं रोहण्याचं नाव घेते. रोहन. रोहण्या नाही, रोहन शेठ. रोहण्या शेठचं नाव घेते समद्यांच्या साक्षीनं. अगं रोहण्या नाही ग, रोहण्या नाही, रोहन. एवढं लाडाने नाव ठेवलंय मी त्याचं. नावाचीच वाट लावलीस तर संसाराचं काय करशील? अहो नवऱ्याचं नाव नको का बरोबर घ्यायला? बघ बाळा, बघ मी कशी घेते बघ. सदाशिवराव. कळलं तुला? तसं तू म्हणायचं. रोहनरावांचं नाव घेते तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने. आई अगं घेतलं आता तिने नाव, आणि छान घेतलं. थांब 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 थांब. पिंट्या, आता तू. अगं या आता. सोपं घे ना. भाजीत भाजी मेथीची. हा, गीता माझ्या प्रीतीची. म्हणजे गीताचं नाव घेताना मी असंच म्हणतो, अरे गीता माझ्या प्रीतीची. ए चिटिंग नाही, चिटिंग नाही. आणि सुनीताने केलं ते चिटिंग नाहीये. मुलींना चालतं. अरे का? अरे चालतं असं थांब, नाही. एक मिनिट. नका भांडू, मी नाव घेतो. चल घे पटकन. भाजीत भाजी पालकाची. भाजीत भाजी पालकाची. सुनीता माझ्या लग्नाची, प्रीतीची, रीतीची, प्रेमाची. आलं? मस्त. वा, आता
उजव्या पायाच्या अंगठ्याने हा हलकच ढकल. वा ये. माझ्या नाकावर टिचून आलीस या घरात. तुला बाहेर नाही काढलं ना तर नाव नाही लावणार. कला नाव आहे माझं, शशिकला. नेमकं मला जान्हवीशी बोलायचंय आणि जान्हवी बिझी आहे, पण तिच्याशी बोललं तर पाहिजेच, गरजेचं आहे. सरुमावशी, काय का पठण वगैरे नाही? आहे ना रे, पण जान्हवी कुठे आहे? ती तिच्या बाबांकडे. अरे देवा, मला वाटलं होतं आली असेल. का ग, काही काम आहे का? काम असं नाहीये रे, पण ती घरी येणार आहे ना नक्की? हो येणार आहे. हो ना, कधीपर्यंत? तिला उशीर होईल. उशीर होईल का तिला? अरे पण मग नाही, ठीक आहे, मग मी थांबते. अगं उद्या बोल ना. नाही, आजच बोलायला हवं. का ग, एवढं इम्पॉर्टंट आहे का काही? इम्पॉर्टंट नाहीये तसं. मग बोल उद्या. नाही नको, मी थांबते. सरुमावशी, मध्यरात्रीपर्यंत तरी येईल ना? एवढा उशीर होणार नाहीये. मग झालं तर काय एवढं बोलायचं? काही नाही रे, जनरलच. जनरल? नाही, सकाळी पण आली होतीस तू. हो तेच. मेसेज बद्दल? हो, पण तेवढंच नाहीये ना. ऐक सरुमावशी, मी पोथी घेऊन येते, म्हणजे काय ना, वाट बघता बघता माझं पठण सुद्धा होऊन जाईल. आले आले आले. मला वाटतं सरुमावशींना ते आवडतात. मी त्यांना देवघरापाशी बोलताना ऐकलंय. काय तिला पप्पू आवडतो? नाही नाही, पण आजपर्यंत बघितलेल्या स्थळांमध्ये पप्पू बरा होता. पाकळ्या कशाला? असू दे, छान वाटतं. छान वाटत. अरे तुम्ही एवढी फुलं तोडली? नाही, तोडली नाही, विकत घेतली. तेच ते गीता. सुहागरात का रोज रोज येते का? ए, उगाच फिल्मी नको बोलूस हा. तुला ना हल्ली माझी कुठलीच गोष्ट आवडेनाशी झालीये मनीष. अगं पण सुहागरात वगैरे जरा अति होते नाही? मग काय म्हणायचं? पहिली रात्र, मधुचंद्राची रात्र, हे खूप रेग्युलर वाटतं ना ग. मला तसं नाही म्हणायचं गीता. तुला काही हौस मौज नाहीये ना, म्हणून दुसऱ्यांना तसंच समजतोस तू. झालं, मला बोलायला काहीतरी विषयच हवा असतो तुला. तूच सुरुवात करतोस. मी सुरुवात करतो? आणि मी काहीही केलं ना की तुला नाव ठेवायची सवयच लागली मनीष. भांडू नका रे तुम्ही सतत. हिला काय वेळ कळते का जान्हवी? तुला फार कळते ना? हो. हो का? गीता बास बास, आता भांडू नकोस बघू. कळलं भांड? अरे ए, तू पण गप्प बस. किती कुत्र्यामंदिरासारखे भांडता तुम्ही दोघं. तुमचं कसं झालंय माहितीये का? तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. असं काही नाही. मी तुला बघून याच्याशी लग्न केलं. हो, मी नव्हतो मागे आलो तुझ्या, माझ्याशी लग्न कर, माझ्याशी लग्न कर म्हणून. बरं बास, आता भांडू नका. ए, किती मस्त सुवास येतोय ना मेणबत्त्यांचा. हो यार, पण हा मेणबत्त्यांचा सुवास आहे? अरे हो, आता सुगंधी मेणबत्त्या मिळायला लागल्यात आणि मेड इन इंडिया बरं का. ए, आपण थोडस अत्तर शिंपडूया का गादीवर? रोमॅन्टिक वाटेल. अति नको ना जान्हवी? हे नाही, शिंपुडूयात ना, अत्तर शिंपुडूयातच. अत्तर अति वाटेल, अति अत्तर शिंपुडूयात ना, शिंपुडूयात. बरं, थँक्यू. तुमच्या दोघांची केवढी मदत झाली माहितीये मला. श्रीला बघा ना, असं अचानक कॉलवर जावं लागलं. मी एकटी कसं करू शकले असते हे सगळं. खरंच थँक्यू. एनी टाइम, एनी टाइम. मला पण मज्जा आली. खूप छान वाटतंय ना हे सगळं. हो. आपण सुनीताला दुधाचा ग्लास घेऊन पाठवूया का? दुधाचा ग्लास वगैरे एवढं काही नको या गीता. करू ना आपण, पाठवूया. नको, तसंही पिंट्याला दूध आवडत नाही. श्रीला पण दूध नाही आवडत ना? त्याला जगात फक्त चहा आवडतो.
ए मग तू तुझ्या सुहाग रात्रीला काय चहाचा ग्लास घेऊन गेली होतीस? गीता, गप्प बस. तू चहा हा. ए? सर्वशी काय आहे? कुठे काय? अरे पोथी घेऊन पठण करायला चालले होते मी. त्याच्याबद्दल नाही बोलवते मी. मग या मेसेजचं काय आहेत का? कुठे काय? मग तुला एवढं विशेष का वाटतंय? अरे कुठे विशेष वाटतंय मला काही? तुला वाटतंय? खरंच तुझं आपलं काहीतरीच असतं. आपल्याला बोलायला हवं. कशाबद्दल? एकूणच. अरे पण तसं काही नाहीये खरंच. पण मग हे सगळं काय आहे? तू कशाबद्दल बोलतोयस मला काहीच कळत नाहीये. मला आता टेन्शन यायला लागलंय. कसलं? आय एम सॉरी. तू सॉरी का म्हणतोय? कारण तू माझ्याशी मनमोकळेपणानं बोलत नाहीयेस. अरे मनमोकळेपणानं बोलण्यासारखं काही असेल तर बोलेन ना. सर्व मावशी. श्री बाळा, मी पटकन पठण करून घेऊ का माझं? अरे आज दिवसभरातनं जमलंच नाहीये मला. मग माझं मन मला खात राहतं. तसं काही नाहीये खरंच. बरं मी इथेच बसते पठणाला आता. उद्या बोलेन जान्हवीशी. तुला चहा वगैरे काही हवंय का? मला उत्तर हवंय. कशाचं? माझ्या प्रश्नाचं. कसला प्रश्न? सोड, आपण नंतरच बोलूया. हा, जान्हवी असेल ना आपल्या बरोबर तेव्हा बोलू. गुड नाईट श्री. गुड नाईट. जानू, उशीर झाला ना आता. पण जा तू लवकर घरी. हो बाबा, निघते आता. जेवण मात्र आज मस्त झालं. बऱ्याच दिवसांनी जेवलो तुझ्या हातचं. अगं बाई, जानू तू केला होता स्वयंपाक? मला वाटलं नव्या नवरीने केला की काय. आई अगं ती नवीन आहे की नाही घरी? मग लगेच कुठे? नाही नाही अगं बाई, अगं मी तरी कुठे म्हणते की तिला स्वयंपाक करायला लावा म्हणून. मला आपलं वाटलं की तिने केला असेल. तिनेच मदत केली मला. मदत करणं म्हणजे काही स्वयंपाक करणं नव्हे. असू दे असू दे असू दे. अगं नंतर आयुष्यभर तिलाच स्वयंपाक करायचंय ना. एवढीच आपली एक दिवस सुटका तिला. काय सगळ्यांची तोंड का पडली एकदम? मनीष आणि गीता, तुमची मात्र खूप मदत झाली रे बाळानो. काय काका असं का बोलताय तुम्ही? आणि जान्हवी मला किती वाचवते बँकेत माहितीये तुम्हाला? त्या मनानं मी जे काय करते ते काहीच नाहीये तिच्यासाठी. नाही पण खरंच खूप बरं वाटलं मला. तुम्ही दोघंही आमच्या सोबत आहात.
आमच्या कुटुंबाचेच मेंबर आहात तुम्ही. हो, आम्ही आहोतच तुमचे, आणि तुम्ही सगळे आमच्या फॅमिली मेंबर सारखे. बरं मग काय, मसाला दूध कॅन्सल? अगं बाई, मसाला दूध कशाला आता? हो, असं काय करताय काकू? आज सुहागरात आहे ना यांची. आम्ही खूप मस्त सजवली रूम. सुहागरात आता कसली?